हॅलो फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येतो आहे। त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकतात मी बोडमास रूल तुम्हाला समजावणार आहे। ओके, मी कालच हा व्हिडिओ टाकला होता तुमच्यासाठी। आज आपण प्रॅक्टिकली एक्झाम्पल सॉल्व करून पाहणार आहेत मित्रांनो, पाहू शकतात तुम्ही। ओके, मी खालती एक्सप्लेन केलं आहे बोडोमास। ओके, बी दॅट मीन्स ब्रॅकेट। फर्स्ट स्टेप तुम्हाला ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे प्रॉब्लेममध्ये। सेकंड असेल ऑफ, थर्ड असेल डिव्हिजन सॉल्व करायची, त्याच्यानंतर तुम्हाला मल्टिप्लिकेशन सॉल्व करायचं आहे, त्याच्यानंतर ॲडिशन, त्याच्यानंतर सबट्रॅक्शन। ओके, पाहू शकतात तुम्ही इथं मी सॉल्व करणार आहे। आता हा प्रॉब्लेमकडे लक्षपूर्वक पाहिल्यानंतर दिसतंय तुम्हाला इथं प्लस दिसतंय, इथं इंटू दिसतंय, इथं मायनस दिसतंय। ओके, इथं विचार करणार तर पहिले प्लस करायचं आहे का नंतर मल्टिप्लिकेशन करायचं आहे का मायनस करायचं आहे। तर बोडोमास रूलप्रमाणे पहा, तुम्ही इकडून चेक करा काय काय दिलेलं आहे। ब्रॅकेट आहे या प्रॉब्लेममध्ये? नाही। ओके, सेकंड डिव्हिजन दिलेलं आहे? नाही। थर्ड दिलेलं आहे तुम्हाला मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे। पहिले तुम्ही काय सॉल्व करणार आहेत मित्रांनो? मल्टिप्लिकेशन सॉल्व करणार आहेत। हा 5 तसाच तसा असेल, 5 तसाच तसा असेल, प्लस 4 × 3 किती होतो? 12। ओके, आणि हा -1 तसाच तसा इज इक्वल टू। ओके, त्याच्यानंतर ॲडिशन करायची तुम्हाला। ॲडिशन करा, किती येईल ॲडिशन? 17 - 1 इज इक्वल टू, आणि फायनल आन्सर काय असेल तुमचं? फायनल आन्सर असेल मित्रांनो 16। फायनल आन्सर पाहू शकतात मित्रांनो तुम्ही 16। हे जे एक्झाम्पल आहे आपण हे बोडोमास रूलनुसार सॉल्व केलं आहे मित्रांनो। ओके, असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर येत राहणार आहेत मित्रांनो। त्याच्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। धन्यवाद, बाय।